जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिणाम योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 86. मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदानंद आनंद सेवुणे आहे राहे. तळाविन तो सीन संदेहकारी, निजधाम हे नाम शोकापहारी. समर्थ रामदास स्वामींनी काय सांगितलेलं आहे? अतिशय सोपा मार्ग आहे. सतत मुखामध्ये रामनामाचा जप केला म्हणजे मनाला विश्रांती मिळते. आणि त्याच्यामुळे काय होतं? सत्वगुणाची वाढ होऊन वृत्ती आनंदी राहते. हे रामनाम निजधाम आहे. त्याच्यामुळे काय होतं की मनुष्य देहाला जो काही शोक वगैरे होतो त्यापासून त्याची सुटका होते. खरं म्हणजे या विश्वामध्ये रामनामापासून काहीच नाहीये. बाकी सगळं नश्वरच आहे. सत्य जर काय असेल तर ते एकमेव रामनाम आहे. आणि ह्या देहाला जे काही सुख दुःख होणार जे आहे आणि जी काही चिंता लागलेली आहे ती जर दूर करायची असेल तर रामनामाशिवाय पर्याय नाही. मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष श्रेय त्रयमेव देवानु ग्रह हेतुकम. जगामध्ये 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. मनुष्य देहाची प्राप्ती, मनुष्य देह मिळाला तरी सत्संग, सत्पुरुषाची संगत, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या सत्पुरुषाने आपल्याला स्वतःला आपलंसं करून घेणं. ह्या ज्या गोष्टी आहेत ना या मनुष्य देहाला अतिशय दुर्लभ आहेत. काही संत ऋषी महात्मे त्यांचं पूर्ण पुण्य जर असेल तरच त्या देहाला त्या प्राप्त होतात. एखाद्या महात्म्याने तू माझा आहेस, भिवू नकोस असं म्हणणं हे म्हणजे सद्भाग्याचं लक्षण आहे. काय होतंय, आपला हा जो मनुष्य देह आहे ना हा वासनेमध्ये गुंतलेला आहे. आपण काय करतो, देवाकडे जाताना वासना घेऊन जातो, इच्छा घेऊन जातो आणि देवाला जे काय मागतो ना ते सगळं नश्वर ज्या गोष्टी आहेत ते मागतो. खरं म्हणजे शाश्वत ज्या गोष्टी आहेत त्या मागितल्या पाहिजे. आणि आपण शाश्वत गोष्टी का मागत नाही? तर ह्या देहाला आत्मस्वरूपाचा विसर पडलेला आहे. आत्मस्वरूपाचा विसर कशामुळे पडलेला आहे? तर आत्मज्ञान न झाल्यामुळे. पडद्याच्या पलीकडे काय आहे हे जोपर्यंत पडदा दूर सारत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. तसा आपल्याला जो अज्ञानाचा पडदा आहे तो दूर केल्याशिवाय ज्ञानाची ज्योत किंवा ज्ञानाचा जो काही उजेड आहे आणि त्या उजेडामध्ये जे काही सत्य ब्रह्म आहे ते कळणार नाही. आणि ते जर कळायचं असेल तर काय केलं पाहिजे? रामनामाची संगत धरली पाहिजे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. जगामध्ये त्या एका भगवंताचंच नाम असं आहे की त्याच्यापासून किती लाभ होतात. संतांनी सांगितले ऐसा लाभ बांधा गाठी. जर तुम्हाला पदरामध्ये काय पडून घ्यायचं असेल ना तर भगवंताच्या नामाशिवाय काहीच नाहीये. आणि बऱ्याचशा वेळेला काय होतं, मग अंत समय येतो आणि मुखामध्ये रामनाम येत नाही. आणि त्यावेळेस काय होतं की इंद्रिय आपल्याला साथ देत नाही. आणि मग शेवटी काय होतं की आपल्याला सोबत घेऊन जाणारे जे 4 जण असतात ना
ते रामनाम म्हणतात. काय म्हणतात? रामनाम सत्य. ही वेळ खरं म्हणजे त्यांच्यावर येऊन द्यायला नको. आपला ध्येय जरी पडला तरी रामनामाचं जे चिंतन आहे हे आत्म्यामध्ये सतत चालू पाहिजे. कारण आत्मा अमर आहे, आत्म्याला मरण नाहीये. देह नश्वर आहे, देहाला मरण आहे. आणि मग आपल्याला जो काही शोक करावा लागणार आहे ना तो करावा लागणार नाही. कशामुळे करावा लागणार नाही? की देह जरी पडला तरी आत्मा रामनामाचं चिंतन करत राहणार आहे. या रामनामाचं चिंतन कोणी कोणी केलं? सदानंद आनंद. सदानंद म्हणजे शिवशंभो शंकर. त्या शंकराने सतत त्या रामनामाचं ध्यान केलेलं आहे आणि म्हणून तो आनंदी आहे, चिंतामुक्त आहे. आपल्याला सुद्धा चिंतामुक्त जर राहायचं असेल तर काय केलं पाहिजे? त्या सुखासारखं वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. आपल्याला वैराग्य प्राप्त होत नाहीये. काही क्षणिक गोष्टीपुरतं आपल्याला वाटतं. कधी वाटतं की कोणाच्या मृत्यूची बातमी कानावरती आली की आपल्याला वाटतं अरे अरे या जीवनामध्ये काही खरं नाही. खरं म्हणजे जीवनामध्ये सगळं जे काय ते खरं आहे. आपल्याला क्षणिक वैराग्य निर्माण होतं आणि ते टिकत नाहीये. ही मोठी वाईट गोष्ट आहे. वैराग्य टिकलं पाहिजे. वैराग्य टिकल्यानंतर काय होणार? नश्वर गोष्टीचा विसर पडणार आणि शाश्वत गोष्टीचा तुमचा ध्यास लागणार. शाश्वत गोष्टीचा जर ध्यास लागायचा असेल ना तर प्रत्येक श्वासाबरोबर रामनामाचं चिंतन झालं पाहिजे. आपला श्वास कसा आहे? लोहाराच्या भातेप्रमाणे आहे. खरं म्हणजे श्वासामध्ये चैतन्य पाहिजे. लोहाराचा जो भाता असतो तो काय करतो? फक्त खालीवर करतो आणि हवा फुंकतो, त्याचं कार्य संपतं. पण आपला जो रात्रंदिवस भाता चालू आहे त्या भात्यामध्ये एक प्रकारचे चैतन्य आहे. त्या चैतन्यामधून रामनामाचं चिंतन झालं पाहिजे. काय होतं की चिंतन न होता चिंता होती. फक्त संसार प्रपंचाची, मुलाबाळाची, या गोष्टीची चिंता होती. आणि चिंता काय करते? चिंता चितेकडे घेऊन जाते. आणि चिंतन काय करतं? ते ब्रह्माकडे घेऊन जातं. नामाचे कीर्तन साधन पाहिजे सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. आजच्या या कलियुगामध्ये नामासारखं साधन नाही. नाम घेण्यासाठी काय लागतं? काय वेळेचं बंधन नाहीये, वयाचं बंधन नाहीये, जात गोत पात्र कशाचं बंधन नाहीये. इतकं सगळं सरळ सोपं आहे. तरी आपण देवाचं नाव का घेत नाहीये? अज्ञानामुळे. आणि हे अज्ञान दूर सारायचं असेल तर संतांची संगत केली पाहिजे. म्हणून आता 18 तारखेला जी काही वारी जाणार आहे ना, या वारीमध्ये अनेक संत तुम्हाला भेटतील. ते काय करतात? ते फक्त ह्या संतांचं भजन करतात. आणि संत काय करतात? तुम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जातात. म्हणून कायम संतांचं चिंतन करावं. संतांचं चिंतन केलं की भगवंत आठवतो. काया वाचा म्हणे करू देवा तुझं हे अर्पण. आपलं जे काही काया वाचा मन जे आहे ना ते सगळं देवाला अर्पण केलं पाहिजे. तुका म्हणे विश्वंभर ज्याच्याने हे चराचर, हे सगळं चराचर जे सृष्टी आहे हे विश्वंभराने कशासाठी निर्माण केले आहे? की तू मला आठव. तू जे काय कर्म करणार आहेस ते मला साक्षी ठेवून कर. तया विनतो सीन संदेहकारी. एकदा तू माझ्या रामनामाचं चिंतन केलं ना तुझ्या मनामध्ये कुठलाही संदेह निर्माण होणार नाहीये. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटाला. खरं म्हणजे आत्माराम हृदयात प्रगटत नाही, तो असतोच. फक्त तो आपण जाणला पाहिजे. आणि या जाणण्यासाठी काय केलं पाहिजे? अज्ञान दूर केलं पाहिजे. आणि तो आत्माराम जाणायचा असेल, त्याचं भजन चिंतन करायचं असेल तर 18 तारखेला जी आषाढी वारी सुरू होती त्या वारीमध्ये तन मन धनानं काही काळ तरी या संसार प्रपंचाचा विसर व्हावा म्हणून तुम्ही काय करा? या वारीला निघा. अनेकाला अनेक चिंता आहेत.
घरदार संसार प्रपंच सोडून मी वारीला कसं जाऊ? बऱ्याचशा वेळा लोक काय करतात, आम्ही अनेक वर्ष पाहतो वारीला येताना आहे ना, घरची चिंता जास्ती असते. काही काळ तरी त्या चिंतेला विसरा तुम्ही आणि चिंतन करा, भजन करा. आजच्या चिंतनामध्ये इथेच थांबूया आपण. जय जय रघुवीर समर्थ.